म्हणता भाऊ? ओके का? अरे बाप काय भांडणं झाले होती ना, एवढं मारलं ना त्या पोरायला, शपथ भाऊ. पुरे 20 जण होते, नुसते रिपा असे आणले भाऊ, असे आणले डायरेक्ट रक्तातून, म्हणजे तोंडाच्या गुळ, म्हणजे तोंडातून रक्ताच्या गुळण्या. मी तिकडून चाललो होतो भाऊ, त्यानं मला खुन्नच दिली. आपल्याला पटत नाही ते, आपल्याला जमतं का नाही. मग मी काय केलं, डायरेक्ट बेल्ट काढला, रिपकन त्याच्या डायरेक्ट काना माग, इथून लगेच डायरेक्ट कानातून भळभळ रक्त. त्याला म्हणलं बोलू कोणला, त्यानं 10 जणांना बोलवलं. तुमचा भाऊ लय डेंजर. अरे बाप, त्यानं तसं म्हणतात. मी डायरेक्ट त्यानं ज्याला बोललं डायरेक्ट रिप मारायला सुरू केलं. पुढे 10-20 पोरं डायरेक्ट घायल. म्हणजे ते मला पाणी मागू राहिलं, भाऊ मला पाणी द्या, भाऊ मला पाणी द्या, भाऊ मला पाणी. एवढं मारलं, मग एवढं मारलं, आता पुरं रडू राहील नुसते. मग एक छाती चोळते, एक बारगाडी चोळते, एक ढोंगर चोळते, काय चोळू राहिलं भाई, मग मला माहिती. एवढं मारलं मी, एवढं मारलं. आणि तुम्हाला खोटं वाटत राहिलं का? तुम्हाला खोटं वाटत असेल तर भाई तुम्ही चालून पहा, तिथं जा, मग नाव सांगा फक्त. काय म्हणजे मग नाव नका घेऊ. काय म्हणून राहिला रे? अरे भाऊ तुम्ही इकडे कुठे? हाय भाऊ सपोज सिस्टीम आहे आपल्या. भाऊ तुम्हाला गण बारीक सारखी दिसत असेल. भाऊ चांगा पायात गण जोर नाही, पण भाऊला डेंजर आहे. तुम्हाला आता सांगत होतो मी मला कसं मारलं म्हणून. हेच भाऊ होते ते मारणारे आपले. भाऊ तुमचंच नाव सांगत होतो मी. आता नको करू, ते शर्ट आणि चप्पल घेऊन ये तिथून. हा भाऊ, ते तुम्ही मला झाडाला बांधलं होतं